यस, थँक्यू सो मच धीरज सरांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूयात. खूप सारे रंग भरलेत पहिल्याच मॅचमध्ये आणि बरोबर तो सामना रफ अँड टफ झाला आहे. जिथे जी अपेक्षा होती या खर्डी कसारा चॅम्पियन ट्रॉफीमध्ये ती सध्या तरी अपेक्षा कंप्लीट झाल्या पहिल्या मॅचमध्ये. हाय व्होल्टेज ड्रामा. आणि आता सध्या तरी दुसऱ्या मॅचकडे वळूयात जिथे आपल्याला वाघोबा फायटर्स या टीमचे वाघ पाहायला भेटतील एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला चॅलेंज देण्यासाठी बिरवाडी चॅलेंजर संघ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि आता खूपच महत्वाचा तो मॅच आपल्याला पाहायला भेटेल. जाऊयात चला ओपनिंगची जोडी. ओपनिंग पेअर सध्या तरी आपल्या फ्रेम मध्ये दिसते स्क्रीनवरती. दोन ओपनिंगचे सध्या तरी दोन खेळाडू ओपनिंग पेअर जिथे आपल्याला पाहायला भेटेल निलेश पागी मॅन फ्रॉम धामणी आणि त्याच्या सोबतीला रवी सोनावळे सह्याद्री एक्सप्रेस अर्थातच वाशाळा एक्सप्रेस आणि वाशाळा गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. ही ओपनिंगची जोडी आपल्याला पाहायला भेटते. वाघोबा फायटर्स या टीमचे दोन वाघ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि आता दुसऱ्या बाजूला तितकाच महत्वाचा गोलंदाज रफ्तारचा राजा अर्थातच संतोष खरपडे मॅन फ्रॉम वैतरणा टेंबा या विभागाला बिलॉंग करणारा खेळाडू आपल्याला एका बाजूला पाहायला भेटतोय. बेस्ट वर्सेस बेस्टचं बॅटल. बिरवाडी चॅलेंजर चॅलेंज देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि सध्या तरी तो टॉस राहिला महत्वाचा आणि महत्वाच्या टॉसमध्ये टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा तो निर्णय घेतला आणि आता सध्या तरी ती फिल्डिंग करतायत. ओपनिंग पेअर दाखल झाली आहे निलेश पागी आणि रवी सोनावळे. आज प्रत्येक टीमकडनं कोण कोण आयकॉन आहेत ऑल इंडिया आयकॉन या आयकॉनांवरती सध्या तरी सगळ्यांच्याच नजर आहेत. आणि आता या मॅच मध्ये आपण पाहिलं बंधू तर या मॅच मध्ये शहापूरचा टायगर कल्पेश जाधव आपल्याला पाहायला भेटतोय ॲज अ विकेट किपर. सध्या तरी आपल्या स्क्रीनवरती आहे. आज त्याचा खेळ पाहायला भेटेल ऑल इंडिया आयकॉन म्हणून सध्या तरी ती भूमिका त्याची मैदानाच्या आतमध्ये राहणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला गोरसईचा स्टार कपिल केने सध्या तरी आपल्याला बॅटिंग करणाऱ्या टीम कडे पाहायला भेटतोय ॲज अ ऑल इंडिया आयकॉन. आणि सध्या तरी पहिला बॉल संतोष खरपडेचा निघून चाललाय. कल्पेश जाधवच्या हातामध्ये पहिला चेंडू डॉट बॉल येतोय. रवी सोनावळेच्या विरोधामध्ये बेस्ट वर्सेस बेस्टचं बॅटल प्रत्येक मॅच मध्ये ते आपल्याला पाहायला भेटणार आहे. ॲज अ ऑल इंडिया आयकॉन म्हणून या वर्षामध्ये ही जी संकल्पना आयोजकांची राहिली आहे ती एक वेगळीच आपल्याला पाहायला भेटली आणि प्रत्येक खेळाडूला एक या क्रिकेटचा दर्जा वाढवण्यासाठी ती संधी मिळाली आहे. व्हाईट बॉल पण सगळवत आहेत आउटसाइड द ऑफ स्टंप. यासाठी व्हाईट बॉल अवांतरची धाव मिळेल आणि फायनली आता धाव संख्येची ती गती सुरू होते. वाघोबा फायटर्स टीमच्या खात्यामध्ये पहिली सिंगल. सरप्राईज बॉल पूर्णपणे अचंबित करणारी ती डिलिव्हरी पाहायला भेटली आहे जिथे चान्सच नव्हता खेळाडूला. बरोबर तो बॉल उसळी घेणारा राहिला आणि आता विकेट किपर कल्पेशच्या हातामध्ये पुन्हा हा बॉल जाऊन सोपवतोय. खूपच चांगली गोलंदाजी होते. याही गोलंदाजाकडे खूप चांगली कौशल्यता आहे अनुभव आहे आणि सध्या तरी तो अनुभव शेअर करत असताना पाहायला भेटतोय संतोष खरपडे पहिल्याच ओव्हर मध्ये. टॅप केलाय जाग्यावरनं अगदी आपण पाहतो ग्राउंड स्ट्रोक खेळलाय. विशेपला फिल्डर आहेत समाधान विदे आपल्याला पाहायला भेटतोय. चांगले समाधानकारक फिल्डिंग त्याच्याकडनं झाली आहे. तोपर्यंत एक सिंगल पुन्हा एकदा मिळते आहे. बिरवाडी चॅलेंजर टीमचा विचार करायला गेलं तर त्याच गावाला बिलॉंग करणारे खेळाडू भरपूर आहेत. ऑप्शन मध्येच आपण पाहिलं पूर्णपणे जेवढे खेळाडू बिरवाडी गावाला बिलॉंग करणारे होते तेवढे काही त्या संघ मालकाने घेतलेत. बाळा बांगर आणि त्यानंतर आपण पाहतो मनीष खाडे या टीमचे संघ मालक आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जो वाघोबा फायटर्स संघ आपण पाहत आहोत या संघाचे संघ मालक आहेत आमचे दीपकजी दुपांगे साहेब आणि विजयजी भरसट साहेब. हे दोन या संघाचे संघ मालक आहेत आणि सध्या तरी त्यांचा संघ बॅटिंग करतायत आणि दुसऱ्या बाजूला फिल्डिंग करतायत बिरवाडी चॅलेंजर टीम. या चेंडूवरती आलेली एक सिंगलच्या मदतीने धाव फलक 3. विकेट किपरनं थोडंसं थांबवलंय गोलंदाजाला. ती फिल्डिंग ती फील्ड प्लेसमेंट सध्या तरी थोडंसं चेंजेस करत असताना कल्पेश जाधव वरती नजरा आहेत आणि सध्या तरी आता कपिल केनेही कधी येईल हे प्रेक्षकांच्या अगदी सध्या तरी प्रेक्षकही त्याची वाट पाहतील कारण ॲज अ बॉलर म्हणून तर त्याची खूप मोठी वर्णी आहे परंतु तो बॅटिंगही करू शकतोय. आज कदाचित पाहायलाही भेटू शकते. क्रॉस बॅटरनं मारण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतो स्विंग चिट करायचं होतं कनेक्शन राहिलेलं नाहीत. डेफिनेटली नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. अजून एक चांगला बॉल
मैदानाच्या हातमध्ये हात अडत असताना पहिली ओव्हर यशस्वी षटक सध्या तरी चालू आहे. पंचाच्या भूमिकेमध्ये आज आपण स्क्वेअर पंचामध्ये कृष्णाजी माडे सरांना पाहत आहोत आणि मेन पंचामध्ये हरेशजी गरज सर. एजान गॉन झटका मिळालाय, मोठी बॅटची कडा आणि आता तो झेल पकडलाय कल्पेश जाधवनं. झटका क्रमांक पहिला मिळाले आहे ते विकेट. फलंदाज बाद. आणि आता तो आलाय असं दिसतंय मैदानाच्या आतमध्ये. ऑल इंडिया आयकॉन इथे दाखल झालाय कपिल केने. पाहूयात महत्वाचा तो खेळ असेल, परंतु मी तर म्हणेन थोडंसं लवकरच पाठवलंय टीमच्या कॅप्टननं. सध्या तरी रणनीती स्पष्ट आहे. 5 ओव्हर आहेत, मग ती संधी देणं गरजेचं आहे. ॲज अ ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळतायत, त्याचमुळे जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न प्रत्येक ऑल इंडिया आयकॉनला या स्पर्धेच्या अंतर्गत मिळेल असं वाटतंय. आणि आता तितकंच कडवं आव्हान असेल गोलंदाजीमध्ये. कल्पेश जाधव मॅन फ्रॉम भातसई गावचा हा खेळाडू, शहापूरचा टायगर म्हणून त्याची ओळख आहे. आणि सध्या तरी स्ट्रायकर एंडला निलेश पागी मॅन फ्रॉम धामणी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला आहे. आणि आता पाहूयात प्रत्युत्तर दिलं जाईल का. इनसाइड आउटला खेळलेत, चांगला स्ट्रोक आहे, फिल्डर आहे तिथे तैनात. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग होते तोपर्यंत एक सिंगल. आणि आता आयकॉनच्या विरोधामध्ये आयकॉन आणि ते देखील ऑल इंडिया आहेत. एका बाजूला गोरसईचा स्टार खेळाडू कपिल केने आणि दुसऱ्या बाजूला समोर गोलंदाज आहे कल्पेश जाधव. बेस्ट वर्सेस बेस्टचं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. पाहुयात कोणता आयकॉन वरती हवी ठरेल. लॉफ्टेड हिट, हेलिकॉप्टर, फटका फसलाय. प्रदीप गाडेकर येत आहे, झेल पकडतात आणि आयकॉन शून्यावरती आउट. कपिल केने बॅक टू द डग आउट. पाडा सध्या तरी हा खेळाडू आपल्याला पाहायला भेटतो. आणि सध्या तरी आता वाघोबा फायटर्स ते वाघ सध्या तरी आता डगआउटला चाललेत, जिथे अपेक्षा खूप साऱ्या आहेत. कारण पहिल्या विकेट जी आली तिथे रवी सोनावळे बाद झालाय. आणि आता ऑल इंडिया आयकॉन कपिल केने या मॅच मध्ये तो नाराज करतोय टीमला, शून्यावरतीच परतलाय. म्हणून मी म्हणाल कडवं आव्हान आहे. कल्पेश जाधव एक मोठा खेळाडू आहे, सध्या तरी व्यावसायिक क्रिकेट ही गाजवलंय, त्याचमुळे त्याची वर्णी लागली आहे. परंतु आता अजून एक पॉइंटला तो झेल पकडला आहे संतोष खरपडे. आणि आता कल्पेश जाधवच्या खात्यामध्ये ही दुसरी विकेट. फलंदाज बाद. 4ला तिसरी विकेट. आता पाहूयात यावेळेस वाघोबा फायटर्स या टीमचे अजून एक महत्वाचा तो खेळाडू इथून दाखल झालाय विजय भरसट. अर्धी आपण पाहत आहोत खर्डी कसारा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. आणि जेव्हा जेव्हा या मैदानावरती मॅचेस रंगलेल्या आहेत, जेव्हा जेव्हा नियोजन राहिलेलं आहे, त्याचा सगळ्यात महत्वाचा वाटा त्यांचं राहिलंय. या विभागाला क्रिकेट जिवंत ठेवणार नेतृत्व आहे आणि सध्या तरी ते बॅटिंग करतायत. पाहूयात काय घडेल. अस्सल जिरे आणि इनोची ताकद जी देते ऍसिडिटी पासून जलधारा. अस्सल जिरे युक्त इनो. मैदानाच्या आतमध्ये काय
फलंदाज बिरवाडी चॅलेंजर सध्या तरी 4ला 3 विकेट गेल्यात, तशी फलंदाजी झालेली नाहीत म्हणून ती फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय बिरवाडी चॅलेंजर टीमनं. फुल लेंथ बीट करू झाला. अजून एक चांगला बॉल कल्पेश जाधवचा. पूर्णपणे आपण पाहत आहोत डॉमिनेट करणारी गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती सिंगल, लगातार 2 विकेट आणि लगातार आता 2 डॉट बॉल ही आलेत. अंतिम बॉल धावा झालेला नाही 2 ओव्हरला. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 P2 चे 2 षटक महत्वाचे होते. कल्पेशचा हा बॉल समोर मारलाय. आता पाहूयात प्रदीप गाडेकर धावतायत, बॉल अडवतायत, तोपर्यंत आपण पाहत आहोत एक सिंगलच काढली जाईल. सिंगलच्या मदतीने ओव्हर क्रमांक समाप्त. 2 ओव्हरचा खेळ झाला आणि धावा झाला 2 ओव्हरला फक्त 5ला 3 विकेट. ललित खाडे मॅन फ्रॉम बिरवाडी चॅलेंजर कडनं मोस्टली 90% जे प्लेयर आहेत ते त्याच गावाला बिलॉंग करणारे आहेत. त्याच्यामध्ये जर आपण वेगळ्या गावाला बिलॉंग करणारे जर खेळाडू पाहिले तर तिथे आम्हाला संतोष खरपडे दिसतोय आणि ॲज अ ऑल इंडिया आयकॉन कल्पेश जाधव दिसतोय. उर्वरित सगळेच प्लेयर जिथे आपण त्याच गावाला बिलॉंग करणारे पाहत आहोत. हो झाली फर्निचर डिस्ट्रॉय. झटका मिळाला आहे. 5ला 4थी विकेट. विजय आउट. तो मागे मारण्याचा प्रयत्न आणि याही वेळेस तो बॉल अडवला गेलाय. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. आता योगेश बेरे आपल्याला पाहायला भेटतोय जिथे विकेट कीपर. अजून एक चांगला बॉल आलाय. धावाजता येत नाहीत. 5च झाल्यात. 5ला 4 विकेट गेल्यात. वाघोबा फायटर्स संघ सध्या तरी अडचणीमध्ये सापडलाय. तो कोणता वाघ असेल या टीमचा तो संघाला त्या संकटामधून काढू शकतोय. पाहूयात हा बॉल. पुन्हा एकदा तो पंचाचा इशारा आला. डॉट बॉल. उत्तम झुगरे पाहायला भेटतोय मॅन फ्रॉम पाटळ आणि सध्या तरी तो संघर्ष जारी आहे त्याचा. कल्पेश पागी या विभागाचा सध्या तरी आयकॉन खेळाडू म्हणून ॲज अ चॉईस प्लेअर म्हणून सध्या तरी खेळतोय, परंतु तो नॉन स्ट्राईक एंडलाच आहे. त्याला स्ट्रायकर एंडला आणणं गरजेचं असेल आणि सध्या तरी ते कार्य होत नाहीत. अजून एक 3रा लगातार डॉट बॉल आलाय. मिडन ओव्हरकडे वाटचाल होत असताना ललित खाडेकडनं चांगलं षटक. आतापर्यंत धावा झालेल्या नाहीत. 5च झाल्यात. 5ला 4 विकेट गेल्यात. सगळीकडे आता शांतताच पसरली आहे कारण मोठे स्ट्रोक येत नाहीत. गेला मॅच ला जबाब होता. 72चा चेस. आता पाहूयात कल्पेश जाधव धावतोय आणि आता तिथे
शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत ते प्रयत्न राहिले होते. असं वाटलं होतं की आता तो पोहोचलाय, मग तो पकडेल झेल. ती झेप जणू काही ज्या पद्धतीने वाघ टाकत असतो त्या पद्धतीने तो शहापूरचा टायगर सध्या तरी ती झेप टाकली होती त्या बॉलवरती, परंतु तो जबड्यामध्ये हातामध्ये तो बॉल त्याला सापडला नाही. झेल सोडला आणि तोपर्यंत 2 धावा. 2च्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचले 7 अंकावरती. 4 विकेट गेल्यात आणि पुन्हा एकदा उत्तम स्ट्रायकर एंडला. अंतिम बॉल राहिला या ओव्हरचा, षटक क्रमांक 3. हलकस प्लेसमेंट, पॉइंटला फिल्डर आहे डीप मध्ये. बॉल उचलूफेकी केलं जाईल तोपर्यंत आपण पाहतो 2चाही कॉल आहे आणि आता त्या 2 धावा फायनली इथे कंप्लीट केल्या जात आहेत. ओव्हर क्रमांक समाप्ती. याही ओव्हरला 4च आल्यात आणि धावा झाल्या टोटल 9. 3 ओव्हरला 9 धावा. सध्या तरी खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे तिन्ही ओव्हरमध्ये. आणि आता यावेळेस आपण पाहत आहोत आदेश खाडे, मॅन फ्रॉम बिरवाडी. अजून एक बिरवाडीचाच खेळाडू आपल्याला बॉलिंग मार्क वरती. बिरवाडी चॅलेंजर टीम कडनं 9ला 4 विकेट गेल्यात. हो हो, आणि आता याही वेळेस ती विकेट मिळेल. निलेश पागी हाही सस्त्यामध्ये बाद. झटका क्रमांक 5. आता वर्णी कोणाची लागेल हा प्रश्न आहे आणि आता सूरज कुमार येतोय. चांगला अजून एक चेंडू आपल्याला पाहायला भेटला आणि तोपर्यंत धाव काढण्याचाही प्रयत्न होतोय. तिथे सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं 10 ऑन बोर्ड. आता डबल डिजिटला स्कोर कार्ड. 10ला 5 विकेट गेला. त्यांनी षटक क्रमांक चालू आहे ते 4थं. कारण सर आतापर्यंत जर खेळ पाहायला गेला तर तितकेही ते कॉम्बिनेशन टीमचं जमलेलं नाहीत. प्रत्येक आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये खेळाडू येत आहेत, हजेरी लावून चाललेत. अर्धा संघ तंबूरच्या आश्रयाला आहे. अशा परिस्थितीमध्ये आता ती बॅटिंग चांगली होणं गरजेचे असेल. उत्तम जुगरे स्ट्रायकर एंडला. पुन्हा तोच प्रयत्न होता. बॉडी लाईन वरती बॉल आदळतोय. धावत सुटला आणि आता विकेट मिळेल. ओ हो हो हो, इथे इथे अजून एक विकेट. सूरज पवार धावत सुटला आणि आता त्याला मैदान सोडावं लागेल. झटका 6वा. आणि आता कदाचित तो या टीमचा खरा वाघ आलाय, जिथे आपल्याला आता पाहायला भेटेल दीपक वाघ. वाघोबा फायटर्स या टीम कडनं दीपक वाघ मैदानाच्या आतमध्ये. हार्ड हिटर खेळाडू, वरसकोळ गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू पाहायला भेटलाय. हा गत वर्षामध्ये याच टीम मध्ये तो होता. वाघोबा फायटर्स टीम कडनी काय ती फलंदाजी त्याची राहिली होती. आता या वर्षामध्ये पाहूयात त्याची फलंदाजी कशी होईल. दीपक वाघ वाघोबा फायटर्स टीम कडनं 6 विकेट गेल्यात. संघ संकटामध्ये सापडलाय. 3.3चा खेळ समाप्त झालाय. 10 धावा झाल्या. त्यांनी आता स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा उत्तम. फायनली इथे संघर्षाचा डंका पिटलाय आणि चेंडूला पाठवलाय. उत्तमच्या बॅटमधून आलेला हा उत्तम स्ट्रोक षटकार.
सेट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आहे उत्तम झुगरे आणि सध्या तरी त्यानं तो डंका पिटलाय संघर्षाचा. पुन्हा 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 यावेळेस देखील हुक केलाय. चेंडू उंचच उंच चालला आणि लांबच लांब ठोकलाय. लांब अँड स्ट्रॉंग. अजून एक लॉंग लॉंग बिग वे 6 आर. आता कुठेतरी त्या धावा यायला सुरुवात झाली आहे. आदेश खाडेवरती हल्ला बोल झालाय. उत्तम झुगरेनं लगातार 2 मारले षटकाराने. आता धावा 22 धावा धावफलकावरती आहेत. आता हा बॉल पंचांनी कळवला वाईट बॉलचा तो इशारा आहे. एक्साची मदत मिळेल आणि आता 23 झालात. अंतिम बॉल पुन्हा हाताळावा लागेल. एखादा मोठा स्ट्रोक कुठेतरी कदाचित ते फायटिंग टार्गेटकडे वाटचाल ही पुढच्याही ओव्हरमध्ये करू देऊ शकतायत, कारण अंतिम 1 ओव्हर बाकी आहे आणि तिथेही आपल्याला 5वा बॉलर पाहायला भेटेल. त्याचमुळे धावा येऊ शकतायत. बॅटची कडा मागे चाललाय. फर्स्ट स्लिपर तैनात आहे मनीष खाडे. बॉल स्टॉप करतोय. एक सिंगल मिळते आणि आता धावा सुटलेत. हो 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 इथे दिवसा ढवळे चोरी झाली आहे धावाची. पाहता त्या 2 धावा घेऊन गेले दोन्ही खेळाडू. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. थोडंसं लेझीपणा दाखवलं कल्पेश जाधवने आणि फायदा घेतलाय. आता 2 मिळाल्यात. ओव्हर क्रमांक समाप्त. 4 ओव्हरचा खेळ 25 झालात. चला ऑलरेडी खूप वेळ झालाय. आपण दुसराच मॅच खेळत आहोत. बिरवाडी चॅलेंजर. मनीष खाडे चला थोडंसं लवकर खेळा, फास्ट खेळा, कारण तितक्याही ते मोठे स्ट्रोक आलेले नाहीत. तुम्ही वेळ वाचवला, अजूनही वाचवणं गरजेचं असेल. अपेक्षा आहेत तुमच्याकडनं. चला थोडंसं फास्ट खेळायचं आहे. चौथा बॉलर प्रदीप गाडेकर, मॅन फ्रॉम बिरवाडी. दीपकच्या विरोधामध्ये ते डॉट बॉल येत आहेत. बॉलचा वेट केलाय. बॅटची कडा मागे चालला आणि तिथेही बॉल अडवला जाईल. यावेळेस आपण पाहत आहोत ते वेट करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यानंतर त्याचाच फायदा. सध्या तरी मेजर प्रदीप गाडेकर चांगली गोलंदाजी करतायत. धावा झाल्यात 26 ऑन बोर्ड. 26ला 6 विकेट गेल्यात आणि 3 बॉल बाकी राहिलेत या इनिंगचे. वेगळं करण्याचा प्रयत्न होता. पाहूयात तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. ओ माय गुडनेस, घडलंय काय पहा तिथे. चित्त थरारक तो क्षण. सध्या तरी वेगळंच घडलंय. जास्तची इजा नसावीत. कल्पेश जाधवच्या तो शरीरावरती बॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तिथे राहिला होता खेळाडूचा. मनीष खाडेचा तो थ्रो थोडासा अंगावरती लागतोय. थाईज वरती कदाचित लागलाय तो बॉल. दुखापत झालेला दिसतोय. जास्तची नसावी इजा आणि तिथे मिळाली विकेट. झटका मिळाला अजून एक. उत्तम झुगरे परतावा लागलाय. झटका मिळतोय तो मैदानाच्या आतमध्ये. वन प्लस विकेट. धावा झाल्या तर धावफलकामध्ये टोटल 27ला 7 विकेट. आता पुढे सरसावून खेळायचं होतं. प्लॅन मिस. इथे अजून देखील आपण पाहत आहोत. ओ माय गॉड,
पूर्णपणे पाहायला गेलं तर तिथे ते प्रयत्न जपुरे पडले दीपक वाघचे. आणि आता समीर दुबेले जो आलाय मैदानाच्या आतमध्ये, सध्या तरी नॉन स्ट्राईक एंडला आहे, मॅन फ्रॉम दहीगाव. अजून एक प्लॅन मिस, पुन्हा तो डॉट बॉल. पाच ओव्हर 27 झाल्यात आणि 28 करायचे आहेत. चला तर पहिली इनिंग समाप्त झालेली आहे. छोटं मोठं टार्गेट जिथे सेट केलं गेलंय, धावा चेस होतील की डिफेन्स, ऐकूयात पुन्हा एकदा आमचे धीरज सरांना. धन्यवाद. चला लवकरात लवकर फिल्डिंग सेट करून घ्यायची वाघोबा फायटर टीम. जिथे आपण पहिली मॅच पाहिली होती, पहिल्या मॅच मध्ये षटकार चौकारांची आतषबाजी, हाय व्होल्टेज मुकाबला, परंतु या सेकंड मॅच मध्ये वाघोबा फायटर टीमच्या माध्यमातून कुठेतरी थोडीशी खराब कामगिरी, बॅटिंग खूप खराब झाली आहे. कारण फक्त 27 धावा ज्या धावफलकावरती लागत असताना आपण पाहिलं 28 धावसंख्येचं एक छोटं टार्गेट, 30 बॉल तुमच्याकडे आणि धावा करायच्या 28. फिल्डिंग सेट केली जाईल वाघोबा फायटर टीमच्या माध्यमातून. 5 ओव्हरची मॅच आणि खास करून या स्पर्धेचं आकर्षण आपण पाहत आहे, जिथे प्रत्येक खेळाडूला संधी ही निर्माण झाली पाहिजे. त्याकरिता खरं तर 5 ओव्हर करिता 5 गोलंदाज जे वापरले जातात, त्यामुळे सामन्यामध्ये एका गोलंदाजाला एकच ओव्हर ती हाताळण्याची संधी निर्माण होत असते. आणि मग या पद्धतीच्या सामन्यांमध्ये कुठेतरी त्या धावा 27 धावा डिफेंड करणं तेवढं सोपं नसेल. 28 करायच्यात, 27 लागलात आणि 2 सलामीवीर बॅटिंग करण्याकरिता जे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. छोटा आव्हान आहे, छोट्या टार्गेटचा पाठलाग करते टीम बिरवाडी चॅलेंजर्स. बिरवाडी चॅलेंजरच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी, प्रत्येक गोलंदाजानं त्याचं वर्चस्व गाजवलं, त्याची त्यांनी प्रत्येकाने अदाकारी पेशकश केली. बॅटिंगमध्ये पहिला सामना जो बॅटर्सच्या नावावरती राहिला होता दोन्ही टीमच्या माध्यमातून, एका बाजूने जिथे अतिश घोडविंदेच्या माध्यमातून या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक आणि दुसरं अर्धशतक त्याच सामन्यात, एकाच सामन्यात 2 अर्धशतकं लागत असताना आपण पाहिली, जिथे मुनाफ शेखला आपण पाहिलं होतं सेकंड इनिंग मध्ये अर्धशतक झलकावत असताना. आणि या मॅच मध्ये लो स्कोरिंग मॅच जी सध्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. बॉलिंग ट्रॅक वरती भिवंडी क्रिकेटचा लसित मणिका म्हणून ज्याला ओळखलं जातं, अर्थातच कपिल केने साईडाम गोलंदाजीमध्ये सर्वाधिक प्रभावी करणारा गोलंदाज जर कोण असेल तर ते नाव कपिल केने. गोरसई गावाचा हा अनमोल हिरा, अगदी गोरसई म्हटलं म्हणजे टेनिस क्रिकेटची पंढरी. आणि मग तदनंतर या गोरसई गावातनं बिलॉंग करत असताना कपिल केने ॲज अ ऑल इंडिया आयकॉन म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. स्ट्रायकर एंड वरती कल्पेश जाधव आणि अभय लकडे. कल्पेश जाधव जो ऑल इंडिया आयकॉनच, 2 ऑल इंडिया आयकॉन एकमेकाच्या विपक्षात. पहिलाच बॉल जागा बनवली आणि मग तदनंतर
बॉलला पाडल स्वीप, बॉल चाललाय सीमा रेखा पार, पहिल्याच बॉलवरती चौकारामध्ये परावर्तित होईल. 4. कपिल केने पहिलं षटक जो हाताळत असताना या दोन खेळाडूंचं धुरंधर युद्ध सध्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. आयकॉन विपक्षामध्ये आयकॉन आणि पहिल्या बॉलवरती इथनं बिरवाडीकरांचा आयकॉन जो इथनं स्ट्रायकर एंड वरती आहे कल्पेश जाधव तो हवी ठरलाय. पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत. मागचा पाय वाकवला आणि मग तदनंतर घुटना टेक. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कमाल लाजवाब स्ट्रोक तो बघायला मिळाला. चौकार आला. 4 या धावसंख्येवरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. टार्गेट छोट्या टार्गेटचा पाठलाग करत असताना टीम बिरवाडी चॅलेंजर्सला आपण पाहता. यापुढे होणाऱ्या सामन्याच्या टॉस कडे देखील आपण पाहणार आहोत. एका बाजूने टीम इन्शा स्पोर्ट शिरोल मैदानाच्या आतमध्ये मागचा बॉल जिथे स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं आणि या वेळेला रिव्हर्स अटेंड तो देखील सक्सेसफुल झालाय. शहापूरकरांची ही ताकद मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना कल्पेश जाधव शहापूरचा टायगर. बॉल चाललाय सीमा पार, बॅक टू बॅक बाउंड्रीज. चौकार. 4. इन्शा स्पोर्ट शिरोल आणि जय श्रीराम खर्डी आणि इन्शा स्पोर्ट शिरोल बोथ टीम कॅप्टन्स आपण टॉस करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये यायचंय. पुढचा बॉल याही वेळेला रिव्हर्स अटेंड तो करायचा होता परंतु कपिल केणे समोर उभा. बॅक टू बॅक त्याच्या विपक्षात रिव्हर्स अटेंड खेळणं तेवढं सोपं नाहीये. कल्पेश जाधव स्ट्रायकर एंड वरती आहे, मोठा फलंदाज आहे परंतु त्याच्या विपक्षामध्ये पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार जरी त्याच्या बॅटमधनं आले असले परंतु तरी देखील कपिल केनेनं कमबॅक केलाय. डॉट बॉल. यावेळेला इम्प्रुव्हायझेशन स्ट्रोक स्कूप खेळायचा होता. बॅटवरती बॉल मिडल झाला नाही. विकेट किपर तो यष्ट्यांच्या मागे करतोय चूक आणि तदनंतर 22 च्या स्वरूपामध्ये जिथे एक सिंगल कंप्लीट झाली. चला इन्शा स्पोर्ट शिरोल टीम आपला कॅप्टन त्वरित टॉस बॉक्स मध्ये जोडायचा. आपला विपक्षीतील कर्णधार तो टॉस बॉक्स मध्ये जोडला गेलाय त्यामुळे इन्शा स्पोर्ट शिरोल टीम आपला कर्णधार तो टॉस बॉक्स मध्ये त्वरित जोडा. 4 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. धाव फलकावरती 9 धावा त्या लागत असताना आपण पाहिलं पुढचा बॉल कपिल केनेचा हा बॉल अचंबित करणारा राहिला आहे कारण या विभागातील हा खेळाडू आणि मग तदनंतर त्याच्या विपक्षात ऑल इंडिया आयकॉन समोर कपिल केने प्रथम तास त्याचा सामना तो करत होता आणि पहिलाच बॉल जो त्याला बीट करून गेलाय. एक डॉट बॉल जिथे प्राप्त होत असताना आपण पाहिला पहिल्या 2 बॉलला 2 चौकार आला परंतु तदनंतर कमबॅक केलाय. शेवटचा बॉल टप्पा पडला आणि मग तदनंतर बाहेरच्या दिशेने कलाटणे घेत असताना चांगला चेंडू जिथे उजवा हाताच्या फलंदाजाच्या विपक्षामध्ये लेग कटर झाला हा बॉल आणि मग तदनंतर ओव्हरची होईल समाप्ती जिथे पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या 2 बॉलला 2 चौकार आले परंतु तदनंतर कमबॅक करत असताना कपिल केनेला आपण पाहिलंय कारण एकच सिंगल जी तदनंतर कंप्लीट झाली ती देखील 22 च्या स्वरूपामध्ये होती. पहिल्या ओव्हरला आलात 9 येणारे बॉल बाकी आहेत 24 बॉल आणि करायच्या धावा अजून देखील 19 करायच्या आहेत. त्याकरिता तुमच्याकडे 24 बॉलचा खेळ बाकी आहे. टॉस बॉक्स मध्ये टॉस तो केला जाईल. कॅमेरामॅन फोकस करा टॉस बॉक्स वरती. टॉस तो ऑन स्क्रीन वरती आपण पाहता. जय श्रीराम खर्डी आणि इन्शा स्पोर्ट शिरोल. जय श्रीराम खर्डी टीम जी पहिला सामना आपल्या लीग फॉर्मॅट मधला केलेला. इन्शा स्पोर्ट शिरोल संघ पहिल्या सामन्यात कुठेतरी थोडासा चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला होता. पराजय त्यांच्या वाट्याला आला. या मॅच मध्ये मोठ्या ताकदीने ते उतरतील. जय श्रीराम खर्डी टीम जी टॉस विन झाली आहे आणि मग त्यांच्या माध्यमातून फिल्डिंग करण्याचा निर्णय तो स्वीकारला जाईल. बॅटिंग करण्याकरिता इन्शा स्पोर्ट शिरोल टीमला आमंत्रित केलं जाणार. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर धावसंख्या 9 या आकड्यावरती आहे. सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज जो इथनं दाखल होईल निलेश पागी मॅन फ्रॉम धामणी गावाचा एक परफेक्ट ऑलराऊंडर जो सातत्यानं प्रभावी करणारा खेळाडू तो गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. पहिला बॉल राऊंड द विकेट ना बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे परंतु त्याच्या विपक्षात त्याची देखील सत्व परीक्षा कारण स्ट्रायकर एंड वरती कल्पेश जाधव. यावेळेला आधीच ओळखला बसला आणि मग तदनंतर बैठक बॉल चाललाय सीमा पार घुटना टेक
तमाशा देख, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार 6. लाजवाब, काबिल तारीफ स्ट्रोक. करावं तितकं कौतुक कमी होतं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय. आधीच मागच्या पायावरती भार दिला, मागचा पाय वाकवला आणि मग तदनंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय, जिथे षटकार प्राप्त झालाय. धावसंख्या 15. बिनबाद 15 या आकड्यावरती कल्पेश जाधव, शहापूरचा टायगर. चला बॉल पोहोचवा आयोजक. बॉल पोहोचवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. हा सामना आपण पाहत आहे जिथे टार्गेट खूप छोटं आहे. छोट्या टार्गेटचा पाठलाग करत असताना सध्या स्थितीला धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 1.1 चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आहे. पहिला बॉलला षटकार. पुढचा बॉल. या वेळेला रिव्हर्स अटेम्प्ट तो करायचा होता, गोलंदाजानं ओळखलं, टप्पा पडला आणि मग तदनंतर इन स्विंगर बॉल चाललाय विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची फेक. 15 या आकड्यावरती धावसंख्या अजून देखील 12 करायच्यात, 13 करायच्यात, कारण 28चं टार्गेट. निलेश पागी पुढचा बॉल. या वेळेला हाफ स्ट्रायकर पूल केलाय. लुक ऍट द शॉट, लुक ऍट द डिस्टन्स. बॉल चाललाय सीमा रेखा पार. कल्पेश जाधव त्याच्या बॅटमधनं. इट्स अ हाय अन हँडसम सिक्सर. 6. कमालीची बॅटिंग. टार्गेट सोपं आहे. छोट्या टार्गेटचा पाठलाग करतायत. बॅटिंग करणाऱ्या टीमवरती कुठल्याही प्रकारचा प्रेशर नाहीये. फ्री माइंडनं बॅटिंग करतायत. एखादा डॉट बॉल आला तरी देखील बॅटिंग करणाऱ्या टीमवरती प्रेशर येत नाहीये, कारण बॉल जास्त, धावा कमी आहेत. 21 धावसंख्या धावफलकावरती आहे. पुढचा बॉल. या वेळेला कमी गतीचा होता, फिंगर रोल केले होते. या बॉलवरती विकेट किपर क्षेत्ररक्षक आहे खरं तर. तिथे आपण जर पाहिलं तर मिड विकेटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षकानं बॉलला स्टॉप केलं, स्थगिती दिली. धाव येत नाहीये. 1 तेरी तो 1 मेरी या पद्धतीचं समीकरण सध्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, कारण पहिला बॉल षटकार, दुसरा बॉल आला डॉट, तिसऱ्या बॉलवरती पुनश्च एकदा षटकार आणि तदनंतर चौथा बॉल आला डॉट. 1 डॉट 1 षटकार. याच पद्धतीनं सध्या स्थितीला या ओव्हरची सुरुवात झाली आहे. पुढचा बॉल. खराब बॉल होता, फुलटॉस होता. त्या फुलटॉस बॉलला मिस केलंय आणि मग तदनंतर क्षेत्ररक्षकानं कॅच ती कॅरी करत असताना अप्रतिम झेल, महत्वाची कॅच कंप्लीट झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. बिग विकेट डाऊन नाव. फुलटॉस बॉलवरती, खराब बॉलवरती विकेट गमावली आहे. कल्पेश जाधव, मोठा मोहरा टिपला जाईल. कल्पेश जाधव बॅक टू द डगआउट. चला स्पीडअप करा. नवीन बॅटर चला त्वरित मैदानामध्ये दाखल करायचं. जिथे आपण पाहिलं मैदानाच्या आत पहिली विकेट 21 वरती 1. कल्पेश जाधव तो बाद झाला, ज्याच्या बॅटमधनं 20 धावसंख्येची बहारदार खेळी ती मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली. 2 षटकार, 2 चौकार, 9 बॉल त्यानं फेस केले. 20 धावा त्याच्या बॅटमधनं बघायला मिळाला. निलेश पागीच्या पहिली विकेट त्याच्या ओव्हरमध्ये प्राप्त करत असताना त्याला आपण पाहिलंय. प्रदीप गडेकर जो नॉन स्ट्रायकर एंड वरती अजून देखील उभा आहे. एकही बॉल त्यानं खेळलेला नाहीये. गाडेकर स्पीडअप करा पंच, ताकीद द्यायची आहे. जास्तीचा वेळ घेतला जातो. 7 धावा करायच्यात आणि त्या 7 धावा करण्याकरिता नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता दाखल होतोय. प्रदीप गाडेकर, अभय लकडे जो नॉन स्ट्रायकर एंडवरती उभा. चला स्पीडअप करा. या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत 5 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा बॉलवरती सेन्सिबल क्रिकेट हलक्या हाताने फक्त दिशात गेली आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न तो राहिला होता. विकेट कीपर एंडकडे झाली आहे फेक, परंतु आपण जर पाहिलं तर प्रथमतः बॉलर एंडकडे फेक झाली, जिथे विकेट कीपर त्याच्याकडे फेक करण्याकरिता उल्लेख करत होता, परंतु चुकीच्या एंडला फेक झाली. मग एक सिंगल ती थांबू शकत नाहीयेत. एक सिंगल कंप्लीट झाली. एका सिंगलच्या मदतीनं 2 ओव्हरचा खेळ तो देखील कंप्लीट होईल.
धावसंख्या 22 22 धावा धावफलकावरती जोडला गेला. येणारे बॉल बाकी राहिलेत अजून देखील 18. 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 3 ओव्हरमध्ये विजयाकरिता फक्त 6 धावा करायच्या. टार्गेट खूप सोपं आहे, छोटं टार्गेट आहे. जयेश माडा, मॅन फ्रॉम माडेपाडा या गावातनं बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. माडेपाडा टीमचं नाव या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते नाव जयेश माडे. तो बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. कशा पद्धतीनं गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाईल. पहिला बॉल, 6 धावा डिपेंड करायच्यात. काय सामना याच ओव्हरमध्ये फिनिश होणार का, हा देखील प्रश्नचिन्ह असेल. पहिलाच बॉल वेगानं हाताळला. प्रचंड वेग बघायला मिळाला. फुल टॉस होता, तो मिस केला आणि मग तदनंतर बॉल विकेट किपरच्या हातात जाऊन विसावला गेला. जिथे यष्टांच्या मागे विकेट किपर चांगली भूमिका बजावत असताना डॉट बॉल ची संघोषणा तो करतोय, कारण डॉट बॉल येतोय. बॉलला कॅरी करणं ते देखील गरजेचं असतं. एखादा डॉट बॉलला पूर्णपणे घोषित करायचं असेल तर विकेट किपरनं बॉलला कॅरी करणं गरजेचं आहे आणि तेच काम पहिल्या बॉलवरती झालंय. पुढचा बॉल, यावेळेला टप्पा पडला, खाली राहिला बॉल. क्षेत्ररक्षक तैनात आहे फटक्याकरिता. ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं त्या पद्धतीची कामगिरी देखील गोलंदाज करत असताना अचूक टप्प्यावरती मारा करतोय. पहिले 2 चेंडू त्याच्या माध्यमातून चांगले हाताळलेत. धावा कमी आहेत. या धावा डिपेंड होणं सोपं नाहीये, परंतु क्रिकेटमध्ये काय घडेल याचा विचार तो आपण करू शकत नाहीयेत. पुढचा बॉल, चांगला चेंडू, सबमरीन डिलिव्हरी राहिले. गुडलेन स्पॉट वरती चेंडूला पिच केलं, तदनंतर अतिरिक्त बाउन्स तो प्राप्त झाला आणि मग बॉल विकेट किपरच्या हातात. आणखी एक डॉट बॉल. कमी धावा आहेत परंतु तरी देखील शेवटपर्यंत लढतात. वाघोबा फायटर टीम, फायटर हे त्यांच्या टीम मध्ये मग फाईट देण्याचं काम सध्या स्थितीला ते मैदानाच्या आतमध्ये करतात. पुढचा बॉल पुढे टाकलाय. फुलर लेनचा बॉल होता, क्षेत्ररक्षकाकडनं झाली चूक. बॉल मिस केला आणि तदनंतर फेक थोडीशी खराब आहे. विकेट किपर येईल बॉलवरती. या बॉलला देखील एक सिंगल ती कंप्लीट होत असताना आपण पाहिली. एका सिंगलच्या मदतीने आमचे स्कोरर आम्हाला दर्शवतात. धावसंख्या 1 न पुढे जातीये, जाऊन पोहोचते 24 धावा धावफलकावरती लागत असताना आपण पाहिला 2.4 चा खेळ कंप्लीट झालाय. विजयाकरिता अजून देखील 4 धावा करायच्या. जयेश माडे चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून बघायला मिळाली, कारण 4 बॉलचा खेळ त्यानं हाताळलाय. 2 धावा खर्च केलात. यावेळेला मारायचा होता, कुठे बॉल गेलाय, कुठे बॅटच्या टो एंड वरती बॉल ब्रश झाला. या बॉलवरती देखील एकच सिंगल ती कंप्लीट होत असताना आपण पाहू शकता. जयेश माडे गोलंदाजी खूप चांगली राहिली या गोलंदाजाची. 6 धावा डिपेंड करायच्या होत्या 18 बॉलमध्ये. तो गोलंदाजी करण्याकरिता दाखल झाला. त्यानं 5 बॉलला 3च धावा खर्च केलात. गोलंदाजी चांगली आहे, परंतु त्या धावा बॅटिंग करत असताना वाघोबा फायटरच्या माध्यमातून उभा केला नाही. यावेळेस लाईन चेक करावी लागेल. येस, नो डाऊट पंच आमच्याकडे वळतायत. मग तदनंतर पंचांच्या माध्यमातून दर्शवलंय हा बॉल लेग स्टंपच्या खूप जास्त बाहेर गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राची धाव ती येत असताना आपण पाहिली आहे. धावसंख्या 26. शेवटचा बॉल, जयेश माडे त्याच्या बॉलिंग ट्रॅक वरती तो सज्ज आहे ओव्हर द विकेटनं. शेवटचा बॉल आणि काय विजयाचा फटका येणार का? यस, नो डाऊट. बॉल चाललाय दणदण करत सीमा रेखा पार, जिथे चौकारामध्ये बॉल परावर्तित होईल आणि विजयी होईल टीम. एक साधा सोपा विजय जो इथनं वाटायला आलाय. अर्थातच टीम बिरवाडी चॅलेंजर्स, खूप चांगली कामगिरी बिरवाडी चॅलेंजर्सच्या माध्यमातून केली गेली. प्रथमतः गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, कारण समोर बलाढ्य टीम होती वाघोबा फायटर, परंतु त्यांच्या विपक्षामध्ये गोलंदाजी चांगली केली गेली. 27 पर्यंत त्या टीमला थांबवलं. 28चं टार्गेट घेऊन ते अवघ्या 3 ओव्हरमध्ये चेस केलाय. विजयी झाली टीम, जिथे 2 ओव्हरचा खेळ वाचला गेला. अर्थातच या पद्धतीनं खेळ चालू